नमस्कार, मी सानिका कृषी प्रधान टीव्ही मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे। संपूर्ण देशातच नव्हे तर जगभरामध्ये आज जागतिक महिला दिन साजरा केला जातो। आज जागतिक महिला दिनानिमित्त आपण अशा काही महिलांना भेट देत आहोत ज्या पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून चालण्यामध्ये कुठेही मागे नाही आहे। स्वतःला त्यांनी पुरुषाच्या बरोबर ठेवून या धंद्याला सुरुवात केली आहे। अशीच एक महिला आपल्या सोबत आहे आज। तुम्ही किती वर्षापासून हा धंदा चालवत आहे? 40 वर्षापासून। 40 वर्षापासून तुमच्या भरोशावर घर चालतं? हो बापा, माझ्या भरोशावर करते मी। म्हणजे तुम्ही 40 वर्षापासून स्वतःचा धंदा स्वतः करून राहिले, तर बाकीच्या जेवढ्या काही महिला आहेत त्यांना तुम्हाला काय संदेश द्यायचा? काय सांगायचं आहे त्यांना? करून घ्या सांगन मी। तुम्हाला पटत असेल तर करायचं, नसेल पटत तर नका करू। आपल्यासोबत अजून काही महिला आहेत, आपण त्यांच्याशी भेटूया आणि माहिती करून घेऊया की त्यांना या जागतिक महिला दिनाबद्दल काय सांगायचं। जी कूलर मध्ये टाकायची जी काही उडूल असते, कूलरच्या नेट मध्ये जी फसवली जाते उडूल, ती उन्हातानात बसून या महिला स्वतः त्या उडूलला विकतात आणि स्वतःसाठी 2 पैसे जमा करतात। आपण जाणून घेऊ त्यांच्याकडून की आज त्यांना जागतिक महिला दिनावर काय बोलायचं आहे। तुम्ही किती वर्षापासून हे काम करताय उडूलचं? मला 20 वर्ष होत आहे। 20 वर्ष होत आहे। तुमच्या भरोशावर घर चालतं? माझ्या भरोशावर म्हणजे मी उन्हाळ्याचं सीझन करते आणि याच्यासाठी की आपण स्वतःच्या मेहनतीवर काही ना काही करून दाखवावं आणि आपल्या लेकरांचं पालन पोषण करावं। आणि माझं असं म्हणणं आहे की स्त्रियांनी सुद्धा स्वतःच्या मेहनतीवर काही ना काही कमाई करून आपलं जीवन पुढे न्यावं आणि लेकरांची सुधारणा करावी। तुम्हाला जेव्हा तुम्ही इथे बसल्या होत्या उडूलचं काम धंदा टाकायसाठी, तेव्हा तुम्हाला घरून कुठे विरोध नव्हता? तुमच्या सासू सासऱ्यांचा, नवऱ्याचा, जो कोणाचा विरोध नव्हता? नाही, मला तर विरोध नव्हता माझ्या घरच्यांचा। उलट त्यांनी मला साथ दिली आणि हिंमत पण देतात आणि माझ्या पाठीशी पण राहतात होते। अच्छा, आज जागतिक महिला दिवस आहे, तर तुम्ही सर्व महिलांसाठी काय सांगाल? मी महिलांना हेच विनंती करते की त्यांनी स्वतःच्या पायावर उभं राहून स्वतः मेहनत करून आणि आपलं घराचं आपला संसार वगैरे हे करून माणसावर भरोसा न ठेवता आपण स्वतः हिमतीनं राहून आपण स्वतः कमाई केली पाहिजे आणि धंदा व्यवसाय केला पाहिजे। आपण व्यवसायामध्ये पुढे निघालं पाहिजे। आपण जर स्वतःहून आपण व्यवसाय करू तर आपण यशस्वी जीवनामध्ये होऊ शकतो। नम्रताताई जशा स्वतःचा बिझनेस करतात, स्वतः उन्हातानात बसून या उडूलचा धंदा करतात, तसेच बाकी महिलांनी देखील स्वतःच्या स्वबळावर काहीतरी करावं, म्हणजे जेणेकरून कुणाच्या समोर हात पसरवायची पाळी येणार नाही, असं त्यांचं म्हणणं आहे। आणि आपण आता अजून समोर जाऊया आणि बघू किती महिला आहेत अशा ज्या स्वतःच्या भरोशावर काम करतात। तुम्ही या मेडिकलमध्ये किती दिवसापासून काम करता? 4 वर्ष। 4 वर्ष झाली आहेत। तुम्ही आज जागतिक महिला दिन निमित्त बाकी महिलांना काय संदेश द्या? एकच की एक चांगली व्यक्ती म्हणून आयुष्यात सगळ्यांना सपोर्ट करा आणि एक चांगली व्यक्ती म्हणून नेहमी एक आपलं कर्तव्य पूर्ण करायचं बस। आणि ज्या महिला उद्योजिका आहेत किंवा ज्या स्वबळावर काहीतरी करून नाही राहिल्या सध्याच्या स्थितीमध्ये, ज्या कमजोर आहेत, त्यांना काय सांगता? त्या आजच्या युगात तर खरंच खूप मागे आहे, कारण आज जग इतकं पुढे गेलेलं आहे की स्त्री मागे म्हणून कुठे राहिलीच नाही आहे। प्रत्येक व्यक्तीने आपलं स्वतःच्या पायावर उभं राहिलं पाहिजे, स्वतः स्वतंत्र झालं पाहिजे, एवढंच म्हणून। आपका नाम? मानसी आसुदानी। आप कितने सालों से ये बिजनेस कर रही हैं? अभी जस्ट 3-4 महीने हुए हैं। अच्छा, आपको मतलब कुछ तकलीफ नहीं की ये बिजनेस जब आपने शुरू किया था? पहले थोड़ी प्रॉब्लम, मतलब जैसे बच्चों को थोड़ा संभालना और शॉप दोनों में थोड़ी प्रॉब्लम जा रही थी, पर अभी थोड़ा बन गया है, बराबर सेट हो गया है। आज जागतिक महिला दिन है, आप सभी महिलाओं को क्या संदेश देना चाहेंगे अपनी ओर से? हर लेडीज को कुछ न कुछ करना चाहिए, घर पे बैठने नहीं देना चाहिए, अपना कुछ बिजनेस करना चाहिए, मतलब दोनों करना चाहिए, बच्चों को भी संभालना चाहिए और बिजनेस भी करना चाहिए। आपको लगता है कि एक महिला पुरुष के कंधे से कंधा मिलाकर काम कर सकती है, आगे जा सकती है? डेफिनेटली कर सकती है, आजकल सब कर सकती है लेडीज। तुम्ही किती वर्ष झाले हे काम करून राहिले? 10 वर्ष। तशी लग्नापासूनच करत आहे, म्हणजे आता 86 सालापासून। हे काम जेव्हा तुम्ही सुरुवात केली होती तेव्हा घरच्यांनी कुठे तुम्हाला विरोध केला होता की हे काम करू नको? नाही, विरोध नाही केला होता, घरचे पण टेलर होते। अच्छा, तर काही दिवसांनी विरोध केला तर त्यांचा माझा डिवोर्स झाला। ते माझ्याजवळ नाही आहे, ही मुलगी आणि एक मुलगा, मुलाचं LLB झालं, मुलीचं BA झालं। मग मुलाचं शिक्षण आणि मुलीचं लग्न, जे काही ह्या सगळ्या गोष्टी होत्या, ह्या तुम्ही स्वतःच्या बळावर केल्या, स्वतः पैसे जमा करून? हो, माझ्याच भरोश्यावर, कारण की मी इथं आल्यानंतर थोडीशी हालाकीची परिस्थिती होती।
नाजूक परिस्थिती असल्यामुळं मी एवढं सारं नाही करू शकली असती, पण मी कधी मग मेसवर जात होते स्वयंपाकासाठी. नंतर मग असं वाटलं थोडंसं पोरगा 12वीला गेला, त्याला असं वाटलं का नाही मी शिकलं पाहिजे, मग त्याच्या शिक्षणासाठी मग हे दुकान टाकलं. दुकान टाकायला झालं तरी 10 वर्ष. आता हे दुकान कसं चालत आहे? दुकान छान चालत आहे. मुलीचं लग्न झालं, या दुकानाच्या भरोशावरच, माझ्या भरोशावरच, स्वतःच्या भरोशावर मुलीचं लग्न केलं, मुलाचं LLB झालं, मुलाचं लग्न झालं आणि स्ट्रगल झाले. आणि मला तरी असं वाटते की कोणी स्त्री जर असेल, कोणती मुलगी असेल, स्वतःच्या बळावर, स्वतःच्या भरोशावर आणि स्वतःच्या आत्मविश्वासानं चांगल्या स्ट्रगल झाल्या पाहिजे. आणि मला तरी असं वाटते का स्वतःच्या पायावर उभ्या राहिल्या. धन्यवाद. जसं ताईंनी आपल्याला सांगितलं की कुठलीही स्त्री ही मागे राहिलेली नाही, परंतु ती आजही कुठे अस्वतंत्रमध्ये जगत आहे, जी स्वतंत्रामध्ये नाही आहे. आणि तिने समोर यायसाठी, बाहेर निघायसाठी स्वतःची हिंमत करून बाहेर निघाली पाहिजे, स्वतः पैसे कमावले पाहिजे, शिक्षण घेतलं पाहिजे. तर अशाच काही महिला आपण आज बघितल्या, ज्या स्वतःच्या स्वबळावर काम करतात आणि स्वतः पैसे कमवतात. तर आज आपल्या जागतिक महिला दिनानिमित्त कृषीप्रधान TV तर्फे सर्व महिलांना सलाम आहे.